आता आपल्यासोबत आहेत मनाली काळे. त्यांनी पण या स्पिरिच्युअल मेळ्याला भेट दिलेली आहे. आपण त्यांना विचारू की त्यांनी इथे काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. हाय, मी आज इथे क्रिस्टल बॉल गेजिंग केलं आणि चक्रा ॲनालिसिस रिपोर्ट केला आणि दोन्हीचे एक्सपिरियन्सेस खूप छान होते, खूप मॅजिकल होते. आणि अवनी मॅमला मी मागच्या वर्षीपासून ओळखते. त्यांचा ऑटोमॅटिक रायटिंगचा जो फर्स्ट सेशन होता त्याची मी फर्स्ट स्टुडंट होते त्यांची आणि तेव्हापासून मी इथे येते आणि अवनी मॅमशी भेटते. सो इथे आल्यावर ना एका कम्प्लिटली नव्या जगाचे दरवाजे आपल्यासाठी ओपन होतात. जसं की एंजल्स आहेत, क्रिस्टल्स आहेत, स्पिरिच्युअल रायटिंग आहे. सो मी स्वतः लेखिका असल्यामुळे ऑटोमॅटिक रायटिंगचा मला खूप फायदा झाला. जसं की आपण लिहिताना आपल्या कॉन्शियस माइंडने लिहित असतो एरवी, कथा लिहिताना किंवा स्क्रीन प्ले लिहिताना. पण जेव्हा ऑटोमॅटिक रायटिंग शिकत असतो आपण तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडने कसं लिहिता येईल आपल्याला हे शिकायला मिळालं मला. सो पर्सनलीच नाही तर प्रोफेशनलीसुद्धा मला या टेक्निकचा फायदा झाला खूप. आणि असं म्हटलं जातं की यू कॅन लिव्ह युअर लाईफ ॲज इफ नथिंग इज अ मिरॅकल और ॲज इफ एव्हरीथिंग इज अ मिरॅकल. सो इथे अवनी मॅमसोबत असं वाटतं एव्हरीथिंग इज अ मिरॅकल. सो म्हणून इकडचा एक्सपिरियन्स खूप मजेशीर होता आणि मला मजा आली खूप. थँक्यू सो मच मॅम. बघत रहा आपल्या हक्काचं न्यूज चॅनल प्रगत महाराष्ट्र न्यूज.